बाळा, मला दिवाळीसाठी नवीन साडी घे, असं आईने हळू आवाजात म्हणाली. मी काही बोलणार होतो तिथे माझी बायको जोरात ओरडली. म्हातारी झालीस तरी म्हातारी झाली तरी तुझ्या इच्छा संपत नाही का? तुला कोण बघणार आहे? म्हणून नवीन साडी का हवी आहे? मी शांतपणे सगळं ऐकत होतो. पण आई शांतपणे रडत रडत आपल्या खोलीत गेली. दिवाळीच्या दिवशी घरात पाहुणे आले. सगळे तयार झाले. आई तीच जुनी साडी घालून बाहेर आली. पाहुण्यांनी तिची थट्टा केली. तेव्हा ती परत खोलीत गेली. मी लगेच तिच्या मागे गेलो. पण समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण अचानक जोरात जोरात किंचाळण्याचा आवाज आला. मी धावत खोलीचं कुलूप उघडलं तर पाहिलं कृतिका चेहऱ्यावर पडलेली होती. मी धावत तिच्याकडे गेलो. पडल्यामुळे तिचा चेहरा थोडा सुजलेला होता आणि केस विस्कटले होते. कृतिका, किती वेळा सांगते की काही हवं असेल तर शेजारी ठेवलेली बेल वाजव, स्वतः उठण्याचा प्रयत्न करू नकोस. मी हळूहळू तिला परत खाटेवर झोपत होतो आणि समजावत होतो. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते आणि तिच्या वाकलेल्या तोंडातून लाळ टपकत होती, जी मी जवळच्या कपड्यांनी पुसली. माझ्याही डोळ्यात पाणी आलं. तिची अशी अवस्था पाहून माझं मन हेलावलं. तिचे आपल्या वाकलेल्या हातांनी माझ्यासमोर हात जोडले होते. हे सगळं रोजचं होतं. मी खोल श्वास घेतला आणि म्हणालो, देव तुझ्यावर दया कर. मी तुला माफ केले. पण ती अजूनही हंबरडा फोडून रडत होती. मलाही माहीत होतं की का रडते, पण मी काही करू शकत नव्हतो. म्हणून मी शांतपणे उठलो आणि खोलीतून बाहेर आलो. किचनमध्ये जाऊन पाण्याचा ग्लास घेतला आणि परत आलो. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा चेहरा वाकडा झाला, त्यामुळे मी बोलू शकत नव्हतो. काही हवंय का तुला कृतिका? तिच्या तोंडातून एकच शब्द बाहेर आला, मुलं. मी खोल श्वास घेतला आणि तिच्या हातावर हात ठेवून तिला धीर दिला. ते तुझ्याशी भेटायला इच्छुक आहेत. नाही काय करू शकत आता. ते मोठे झाले आहेत. त्यांना जबरदस्ती काही करता येणार नाही. माझं स्वतः पहा, ते मला भेटायला पण येत नाही. मी फक्त एवढाच विचार करतो की कसं तरी त्यांना समजावून हे द्यावं की त्यांची आई त्यांना पाहायला किती आतुर झाली आहे. मी माझे डोळे पुसले, आतुर आहे, आणि खोलीतून बाहेर पडलो आणि बाहेर दरवाजा बंद केला. कुलूप लावणं गरजेचं होतं, कारण जेव्हा जेव्हा माझ्या पत्नीला झटके येतात ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तिने अनेकदा स्वतःला किंवा दुसऱ्याला इजा केली आहे. म्हणून मी दरवाजाला कुलूप लावलं योग्य समजलं. मी थकलेल्या माणसासारखा किचनमध्ये आलो आणि किचनच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर माझ्या आईचा हसरा चेहरा दिसला. ती खूप दुःखी आहे. तिला माफ कर. तू तर गेलीस ना, एकदा तरी तिला माफ कर. ती रोज माझ्याकडे माफी मागते, असं मी माझ्या आईला म्हणालो. मग आई म्हणाली, मी काय करू? जोपर्यंत तू तिला माफ करत नाहीस, देव सुद्धा तिला माफ करणार नाही. तिचा असा हाल पाहून मला खूप वाईट वाटलं. मी माझ्या आईच्या आत्म्याशी बोलत होतो, ज्याची सावली मला घरभर फिरताना जाणवत होती. असं वाटत होतं की आईचा आत्मा अजूनही घरात भटकतोय आणि ओरडून बोलतोय, पाहिलंस का, हीच आहे तुझ्या बायकोची वागणूक जी मला दिली. आज तिच्याशी कसा वागायचं हे तेव्हाचा प्रश्न होता, जेव्हा माझं वय 26 वर्षांचं होतं. माझ्या चेहऱ्यावर हसणं होतं. मी माझ्या खोलीत तिथल्या एकट्या आरशासमोर उभा होतो. शेजारी नीट बसायचो. त्याच वेळी माझ्या आई खोलीत आली. हाय देवा, माझ्या मुलाला कोणाची नजर लागू नये, त्याला वाईट नजरेपासून दूर ठेव, असं म्हणाली. समीर, तू तर तेव्हा खूप छान दिसत आहेस. तुझ्यावर तर खूप तेज आलंय. आईच्या कौतुकाने मी हसलो आणि तेव्हा आईने माझ्या डोक्यावर हलका हात ठेवला आणि माझा हात धरून मला खोलीबाहेर नेलं. बाहेर एक वेगळी गडबड सुरू होती. मला येताना पाहता सगळं काही थोडं थांबलं. सगळे लोक माझ्याकडे पाहू लागले, कौतुकाने पाहत असत. आणि आईने माझ्या कानामागे काळा टिक्का लावला आणि म्हणाली, देव तुला वाईट नजरेपासून वाचू. पण त्यांना काय माहीत होतं की मला आधीच नजर लागली आहे. माझं नाव समीर आहे. मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. वडिलांचं निधन मी 12वी असताना झालं. तेव्हापासून आईने खूप मेहनत करून मला शिकवलं. ती नेहमी दिवाळीत जुनी साडी घालायची आणि मला नवा ड्रेस आणून द्यायची. मी आईला विचारायचो, आई तू जुनी साडी का घातलीस, नवीन साडी का नाही घातलीस? आई बहाणा करत म्हणायची, मी शपथ घेतली आहे, जेव्हा तू मोठा होशील आणि नोकरीला लागशील तेव्हाच तू मला दिवाळीला नवीन साडी घेऊन येशील. तेव्हा मी नवीन साडी घालेल, असं मी ठरवलं होतं. मी आईला रोज शिलाई मशीनवर काम करताना बघायचं. अनेक वेळा मी तिला म्हणायचो, आई हे काम सोडून दे ना. आई म्हणे, हे काम सोडलं तर तुला खायला प्यायला कसं घालू?
पण मला ते काम आवडत नसतं. जेव्हा आई सारा दिवसभर मशीनवर डोकं खाली करून बसलेली असायची तेव्हा तिची खूप काळजी वाटायची. माझं असं बोलणं ऐकून आई हसून म्हणायची, देव तुझं रक्षण करो. तू माझ्यासोबत आहेस ना, मग मला काहीही काळजी नाही. पण मी सतत विचार करत असायचे की कधी माझी नोकरी लागेल आणि कधी मी आईला नवीन कपडे आणून देईल. आईला मी म्हणायचं, आई लवकर नोकरी लागू दे. तर आई थांबून म्हणायची, पहिला अभ्यास पूर्ण कर, नंतर नोकरीबद्दल विचार कर. आईचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित व्हायचं. इतकी मेहनत करूनही तिच्यात खूप संयम होता आणि अजूनही संयम ठेवायला तयार होती. आईचा तो संयम पाहून मी अजूनच अस्वस्थ व्हायचं आणि मनात म्हणायचं, आई मी तुला कधीच दुःख देणार नाही. मी अभ्यास करून चांगल्या जागी नोकरीला लागलो. आई खूप खुश होती. ती म्हणाली, आता मी तुझं लग्न लावून देणार. मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, आई मला लग्न करायचं नाही. मी तुझ्यासोबत राहणार, तुझी सेवा करणार, तुला नवीन नवीन वस्तू आणून देणार. आई माझं बोलणं ऐकून हसली आणि म्हणाली, तुझी बायकोही येईलच ना, मग ती पण माझी सेवा करेल. तुम्ही दोघे मिळून माझी सेवा कराल. आईच्या या बोलण्यावर मी हसलो आणि म्हणालो, आई माझ्या कमाईवर फक्त तुझा हक्क आहे, दुसऱ्याचा नाही. आई म्हणाली, असं नाही म्हणायचं. जी जबाबदारी घेतली आहेस ती पार पाडायला हवी. जेव्हा तू एखाद्या मुलीला आपल्या घरात आणशील तेव्हा तिला उपाशी ठेवशील का? असं नसतं बेटा. आणि मी तुझं संगोपनही असं केलं नाही. पण मी हट्टावर अडकलो आणि म्हणालो, आई तू मला खूप कष्ट घेऊन शिकवलंस, म्हणून माझ्या कमाईवर पहिला हक्क तुझाच आहे. आई मला नीट पाहायला लागली आणि म्हणाली, नक्कीच पहिला हक्क माझा आहे, पण जी व्यक्ती तू आपल्या विश्वासावर आपल्या घरात आणशील तिचेही काही हक्क असतील. ते पूर्ण करायची जबाबदारी तुझी आहे. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि गप्प बसलो. आईशी वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. मी रोज कामावर जाऊ लागलो. काम करता करता 3 वर्ष झाली. मी दरवर्षी दिवाळीत आईसाठी नवीन साडी घेऊन येत होतो. आई म्हणायची, आता लग्न कर. दरम्यान मला माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम झालं, पण मी अजूनही आईला काहीच सांगितलं नव्हतं. एक दिवस मी ऑफिसला गेलो होतो, पण कामाच्या तणावामुळे थोडा तणावात होतो. तेवढ्यात कृतिका माझ्याकडे आली आणि म्हणाली, तू माझ्या घरी लग्नाची बोलणी कधी करणार आहेस? जर तू नाही आला तर मी दुसऱ्या कोणाशी लग्न करेल, ज्यावर मला खूप प्रेम आहे. तिचं असं म्हणणं ऐकून मला राग आला आणि मी तिला ओरडायला लागलो. ऑफिसमधले सगळे लोक आमच्याकडे बघू लागले, कारण माझी कधीच अशी सवय नव्हती की माझ्यामुळे काही अपमानास्पद किंवा निंदाजनक प्रसंग निर्माण व्हावा. सगळे हे पाहून आश्चर्यचकित झाले की मी असं वागत का आहे. मी कृतिकाचा हात धरला आणि तिला ऑफिसच्या त्या कोपऱ्यात नेलं, जिथे कोणीही नव्हतं. मी रागात म्हणालो, खूप शौक आहे ना तुला दुसऱ्याशी लग्न करण्याचा. लग्न कसं करायचं ते आता मी तुला दाखवतो. मी तुलाच असं करेन की तू दुसऱ्याकडे नजरही उचलू शकणार नाहीस. ती खोली नेहमी रिकामी असायची. मी तिला तिथे नेलं आणि जबरदस्ती केली. त्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. मला स्वतःलाही कळत नव्हतं मी काय केलंय. ती अगदी निष्पाप होती. तिच्यात काहीच वाईट नव्हतं. माझा राग आता शांत झाल्यावर मला समजलं की मी खूप मोठा गुंडपणा केला आहे. कृतिका कोपऱ्यातून अजून ओक्साबोक्शी रडत होती. मला काहीच कळत नव्हतं आता काय करावं. ती ऑफिस सोडून गेली आणि मी काय विचार करू लागलो. असा विचार करायला लागलं, म्हणून आता माझं काय होणार. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा माझी अवस्था पाहून आई घाबरली आणि म्हणाली, समीर काय झाले? इतका का अस्वस्थ का दिसतोयस? मी आईजवळ बसलो आणि म्हणालो, आई माझ्याकडून फार मोठी एक चूक झाली आहे. आईने विचारलं, कसली चूक? मग मी म्हणालो, आई माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी होती. ती मला फार आवडायची, पण मला काय झालं कोणास ठाऊक नाही माहीत मला. मी तिची इज्जत कमी केली. आता ती ऑफिस सोडून गेलीये. हे ऐकून आईने डोकं धरलं आणि म्हणाली, तू हे काय केलं? मी तुला असं कधी शिकवलं होतं? तुला कधी वाटलं नाही की तीही कोणाच्या तरी घरची मुलगी आहे, कोणाच्या घराची सन्मान आहे? ती म्हणू लागली, तुला तिच्यावर थोडी दया आली नाही का? आई मला प्रश्न विचारत होती. मी आईला म्हणालो, आई मी फार मोठी चूक केली आहे. आई म्हणाली, ही चूक नाही, हा गुन्हा आहे आणि त्याचा परिणाम तुला भोगावा लागेल. मग आईने मला घराबाहेर काढलं आणि म्हणाली, जोपर्यंत ती मुलगी तुला माफ करत नाही तोपर्यंत तू या घरात पाऊल टाकायचं परवानगीही नाही. मी आईला म्हणालो, आई मी कुठे जाईल? पण माझ्या आईने माझं ऐकलंही नाही. माझ्या तोंडावरच दरवाजा बंद केला. आईच्या ह्या वागणुकीमुळे मला कृतिकाच्या घरी जाणं ठरवलं.
तेव्हा मी कृतिकाच्या घरी पोचलो. तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी खूप थक्क झालो. ती आपल्या कुटुंबासोबत हसत खेळत होती. असं वाटत होतं की काहीच झालं नाही. पण जेव्हा तिने मला दरवाजाजवळ पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळासा भीतीचा ठसा दिसला. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हटलं, माफ कर, माझ्याकडून अफाट चूक झालीये. खरंच मनापासून तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? पण त्याच वेळी तिची आई पुढे आली आणि म्हणाली, ठीक आहे, मी माझ्या मुलीचं नातं तुला देईल, पण त्याआधी तुला एक काम करावं लागेल. तू माझ्या मुलीची इज्जत तुटली आहेस ना, आता याची किंमत तुला द्यावी लागेल. तुझं घर माझ्या मुलीच्या नावावर करावं लागेल, नाहीतर आम्ही तुझ्या विरुद्ध पोलिसांत तक्रार करू. मला भीती वाटली. मला अपेक्षा नव्हती की कृतिकाची आई असं काही बोलेल, पण चूक माझीच होती ना, म्हणून त्याची भरपाई मलाच करायची होती. मी याबद्दल आईला काहीच सांगितलं नाही आणि घर कृतिकाच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला. कृतिका खूप खुश होती, पण मी एक अट ठेवली की जोपर्यंत ती माझ्याशी लग्न करत नाही तोपर्यंत मी घर तिच्या नावावर करणार नाही. नंतर कृतिकाने माझ्याशी लग्न केलं आणि मला नुकसान भरपाई म्हणून घर तिच्या नावावर करावं लागलं. पण मला हे माहीत नव्हतं की ह्या नुकसान भरपाई मागे काहीतरी रहस्य आहे. जेव्हा मी कृतिकाला घरी घेऊन आलो तेव्हा आई मला पाहून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, हे पहा, पोराने शेवटी डोकं टेकवले. मी म्हणालो, आई ही माझी बायको आहे. हीच ती मुलगी आहे जिच्याबरोबर मी चूक केली होती. आईने उशाशी श्वास घेतला आणि पुढे येऊन कृतिकाच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. आई म्हणाली, माफ कर बाळा, ही माझ्या मुलाची चूक होती. पुढे तो तुला कधीही दुःख देणार नाही. पण त्यावेळी माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी आईला सांगू का की मी माझ्या चुकाचा खर्च आधीच भोगलाय. मनात किती भीती होती की आई रागवेल. तिने खूप मेहनत करून हे घर उभं केलं होतं आणि माझ्या नावावर केलं होतं, जेणेकरून माझं भविष्य सुरक्षित राहील. पण मीच माझ्या हाताने माझं भविष्य खराब केलं. आईच्या दिवस रात्र मेहनत करणाऱ्या त्या वेळा माझ्या डोळ्यासमोर फिरत होत्या, जसं ती अगदी मंद प्रकाशातही रात्री कपडे शिवत होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी शांतपणे घरात शिरलो आणि आज मी आईशी बोलायला सुरुवात केली. मला पूर्ण खात्री होती की आई आणि कृतिका एकमेकांशी खूप जुळून होत्या, पण मला खरंच माहीत नव्हतं की पुढे माझ्या आयुष्यात काय होणार आहे. पण एक गोष्ट नक्की होती की आई मला खूप प्रेम करत होती आणि कृतिका जेव्हा बाहेर आली तेव्हा मी तिला म्हणायचो, कृतिका, मला मान्य आहे की मी मोठी चूक केली आहे, पण तुला असं वाटतं का की मी त्यासाठी शिक्षाही भोगली आहे? आता माझी फक्त एकच इच्छा आहे, तू माझ्या आईची काळजी घे, तिच्याशी छानपणे वाग, तिला कधी असं वाटू देऊ नकोस की तू परकी आहेस. कृतिकाने विचारलं, ही सगळी जबाबदारी फक्त माझीच का? तू माझ्याशी लग्न केलंय ते फक्त याचसाठी का? तिचं म्हणणं ऐकून मला थोडा धक्का बसला आणि मी म्हणालो, मी माझी इच्छा पण सांगू शकेन, नाही का? तू माझ्यावर प्रेम करत नाही का? कृतिका म्हणाली, इच्छा असणं म्हणजे मी तुझ्या आईची सेवा करावी असं नाही. मी तुझ्यावर प्रेम करून लग्न केले, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. कृतिकाचं उत्तर ऐकून मी हाताने मान खाली घातली. याचा अर्थ असा की मी असा वागलो होतो ज्यात मला फक्त तोटाच झाला. मी शांत झालो, विचार करू लागलो की वेळ जसा जसा जाईल कृतिका आईच्या सवयी समजून घेईल. जेव्हा ती आईला समजून घेईल तेव्हा नक्कीच आपोआप त्यांची सेवा करू लागेल. पण त्यासाठी मला तिला वेळ द्यावा लागेल, देवाच लागेल. मी असा विचार करत होतो, पण मला माहीत नव्हतं की कृतिका जिद्दी, हट्टी आहे, तितकीच हुशार पण आहे. ती आधीपासून सगळं ठरवून आली होती. तिला माहीत होतं की पुढची चाल काय असणार. वेळ जसा जसा पुढे सरकत गेला, आमच्या लग्नाला 5 महिने झाले होते. एक दिवस मी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा माझ्या बायकोला माहीत नव्हतं की मी घरी आलोय. तेव्हाच मी माझ्या आईला ऐकलं म्हणताना, बाळा, वाईट वाटून घेऊ नकोस, तुमच्या लग्नाला 5 महिने झालेत, पण अजूनही काही गोड बातमी मिळालेली नाही. जर तू असं म्हणत असशील तर आपण एखाद्या डॉक्टरांना दाखवू का? तेवढ्यात माझी बायको उठली आणि ती आईशी खूपच उग्रट रागवली आणि म्हणाली, बाई, मला काय करायचं आणि काय नाही हे सांगण्याची तुझी गरज नाही. कदाचित मी जाणीवपूर्वक आई होणं टाळतेय आणि खरं सांगायचं तर तुझ्या मुलाकडून आई होणं मला अजिबात आवडत नाही. तिचं हे बोलणं अजून संपलंही नव्हतं की तिची नजर माझ्यावर पडली. मी असं वागलो जसं काही कळलंच नाही
आईच्या डोळ्यात आश्चर्य होतं. तिच्या चेहऱ्यावर भीतीही होती. जणू काही चोरी पकडली गेली आहे. ती लगेच स्वयंपाकघरात निघून गेली. मी कृतिकाला म्हणालो, कृतिका, एक ग्लास पाणी दे ना. ती थोडीशी नखरे करत उठली आणि मला पाणी देऊन गेली. पाणी पिऊन मी आईकडे जात होतो तेव्हा कृतिकाने विचारलं, आता कुठे चाललायस? मला तुझ्याशी महत्त्वाचं एक गोष्ट बोलायची आहे. मी गंभीरपणे म्हणालो, हो, काय बोलायचे? ती म्हणाली, मला तुमची आई ह्या घरात अजिबात आवडत नाही आणि चालतही नाही. तिला कुठल्या तरी वृद्धाश्रमात नेऊन ठेवा. कृतिकाचं असं बोलणं ऐकून मी थक्क झालो. असं काय कधी होईल याचा मी विचारही कधीही केला नव्हता. मी म्हणालो, कृतिका, तू काय बोलत आहेस? ती माझी आई आहे. मी तिच्याशी असं वागू शकत नाही. माझं असं उत्तर ऐकून ती म्हणाली, ठीक आहे, जर तू तुझ्या आईला सोडू शकत नाही तर मग मला घटस्फोट दे. घटस्फोट म्हणजे माझं हे घर पण माझ्याकडून जाऊन द्यायचं नाही. असं मी म्हणालो. थोडी तरी दया दाखव. असं करू नकोस. हे विसरू नको की एक दिवस तुलाही म्हातारपण येणार आहे. त्या दिवशी तुझी मुलं तुला असं फटकारतील तर काय करशील? काय तिच्या मनात आलं देव जाणे. ती शांत झाली आणि मग म्हणाली, तुझ्या आईला सांग माझ्या खोलीत न खुपसू नको. मी खोल श्वास घेतला आणि म्हणालो, ठीक आहे, आजपासून ती तुला काहीही सांगणार नाही, पण तुला तिची सेवा करावी लागेल. मला लक्षात आलं की कृतिका माझ्या आईची सेवा करू शकणार नाही. पण मी आईकडे गेलो आणि म्हणालो, आई, आता काहीही झालं तरी तू कृतिकाला काही सांगू नकोस. मला नको सांगायचं. आईने माझं म्हणणं समजून घेतलं आणि म्हणाली, बाळा, मी आजपासून तुझ्या बायकोला काहीही बोलणार नाही. मी आईची माफी मागितली आणि माझ्या खोलीत परत गेलो. त्या रात्री मला झोपसुद्धा आली नाही. तो दिवस होता ज्यासाठी आई नेहमी म्हणायची, बाळा, लग्न कर. आणि आज तोच दिवस माझ्यासमोर होता. मी माझ्या शेजारी झोपलेल्या बायकोकडे एक नजर टाकली, मग शांतपणे परत झोपलो. काही दिवसांचाच प्रश्न होता. मी खूप आनंदी होतो. दर दिवाळीप्रमाणे यंदाही मी आईसाठी नवीन साडी घेणार होतो. माझी बायको ती माझ्याजवळ आली तेव्हा ती आनंदाने तिला काही पैसे दिले, पण ती माझ्याकडे हाताकडे बघू लागली. मी तिच्या नजरेचा मागोवा घेतला तर लक्षात आलं की ती हातातल्या पैशांकडे पाहत होती. तिनं म्हटलं, हे पैसे नक्की तू तुझ्या आईसाठी ठेवले असशील ना? मी हसून म्हणालो, हो, मी दरवर्षी दिवाळीला तिला नवीन साडी देतो. वडिलांच्या जाण्यानंतर आईने एकही नवीन कपडा घेतला नाही. मी नोकरीला लागेपर्यंत तिने स्वतःसाठी काही घेतलं नाही. हे सगळं ऐकून माझी बायको माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, हे पैसे मला दे. आईला काय गरज आहे नवीन साडीची? ती आता कुठे तरुण राहिली का? चकित झालो आणि तिला पाहून म्हणालो, कृतिका, तुला काय झालंय? तू असं कसं बोलू शकतेस? माझ्या पैशांवर जितका तुझा हक्क आहे ना, तितकाच माझ्या आईचाही हक्क आहे. कृतिका खोलवर श्वास घेतला आणि म्हणाली, मी असं म्हटलं फक्त एवढंच की पैसे मला दे. मला गरज आहे. आईकडे आधीपासून खूप साड्या आहेत, त्यातली एक घालील. तशी आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, बाळा, मला पण यंदाच्या दिवाळीला नवीन साडी हवी आहे. त्याआधी मला काही सांगायचं आहे. तेवढ्यात माझी बायको ओरडली, म्हातारी झाली आहे, पण तुझी इच्छा अजूनही तरुण आहे. त्यांना कोण बघणार आहे? त्यांना नवीन साडी पाहिजे होती. आईच्या डोळ्यात अश्रू भरले. ती माझ्याकडे पाहिलं, पण मी नजर खाली केली. मी काय करणार? तसंच माझ्या बायकोने हातातून माझ्या पैसे काढून घेतले आणि म्हणाली, तुझ्या आईच्या फालतू इच्छा पूर्ण करत राहतोस, पण माझ्या गरजा कोण पूर्ण करणार? यासाठी लग्न केलंय का? आईने हसून म्हटलं, बाळा, राहू दे. तू तुझ्या बायकोच्या इच्छा पूर्ण कर. ती तुझी जबाबदारी आहे. मी म्हटलं, माझं काय? मी तर आता खूप जुना झालोय. आता कोण बघणार मला? असं म्हणत आई तिच्या खोलीत गेली. मी शांतपणे सगळं ऐकत होतो आणि आई रडत खोलीत गेली. दिवाळीचा दिवस आला तेव्हा मी आईला गळ्यात घट्ट आवळून रडायला लागलो. दरवर्षी आई बाबांची आठवण करून रडायची, पण यावेळी आई अगदी शांत होती. जणू काही वादळ येण्याच्या आधी ती शांतता असावी. मी आईला विचारलं, आई, यावेळी तुझ्या डोळ्यात बाबांना आठवून पाणी नाही आलं का गं? आई हलक्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली, माहीत नाही, काहीतरी गोड वाटतंय. जणू तुझे बाबा आज माझ्या अगदी जवळ आहेत. दिवाळीचा दिवस होता. आईचं बोलणं मला समजलं नाही. मी आईला विचारलं, आई, याचा अर्थ काय आहे? आई म्हणाली, काही नाही बाळा, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या बायकोला माझ्या वतीने तू शुभेच्छा दे. मी गडबडीत खोल श्वास घेत आईकडे बघत होतो. आईने पुन्हा सांगितलं, तू माझा मुलगा आहेस. आजच्या दिवशी तुझ्या बायकोला कुठलाही त्रास देऊ नकोस. मी हसत म्हणालो, आई,
तू पुरणपोळी केली नाहीस का? आई म्हणाली, तुझ्या बायकोने मला स्वयंपाकघरात जाण्यास नकार दिला आहे. ती म्हणाली की आज सगळं तीच करणार आहे, तुझ्यासाठी जेवण तीच बनवेल. हे ऐकून मला आनंद झाला की किमान तिला तिच्या जबाबदारीचं भान तरी आहे. नाहीतर मी कायम असा विचार करत राहिलो असतो की माझ्यानंतर तुझं काय होईल. आई म्हणाली, पण मला कळत नव्हतं. आई काहीतरी विचित्र बोलत होती, कोड्यात बोलत होती. असं काही बोलणं ज्या गोष्टींना काहीच अर्थ नाही किंवा काही पाय नव्हते असं तिने कधी सांगितलं नव्हतं. मग मला खूप गोंधळ झाला. दिवाळीच्या दिवशी पाहुणे आले होते. सगळ्यांनी नवे कपडे घातले होते, पण आईने तशीच जुनी साडी घालून बाहेर पावलं टाकली. सगळे हसले आणि आई निशब्दपणे घरात गेली. मी लगेच आईच्या मागे पळालो, पण उशीर झाला होता. माझ्या आईसमोर जेवण ठेवलेलं होतं. ती जेवण खात होती, पण तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. मी घाबरून आईकडे धावून गेलो आणि विचारलं, आई काय झालं? पण तुझी तब्येत ठीक आहे ना? पण आईचा चेहरा निळसर झाला होता. मला काहीच समजत नव्हतं. मी पुन्हा आईला विचारलं, आई तू काही खाल्लंयस का? चल ना आपण डॉक्टरांकडे जाऊया. पण आईने काहीच उत्तर दिलं नाही. मी ताबडतोब जवळच्या डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर येताच आईला पाहून म्हणाले, तिला विष दिलंय, ती आता या जगात नाही. हे शब्द नव्हते तर जणू काही खंजीर माझ्या हृदयात खोचले होते. हृदयाला भेदून गेले. विष कोणी दिलं? माझ्या डोक्यात धमकासारख्या धमाका झाला. आज जेवण माझ्या बायकोने बनवलं होतं, पण मला वाटत नाही की तिने असं केलं असेल. मी लगेच माझ्या बायकोकडे गेलो आणि तिला विचारलं, तू माझ्या आईला जेवणात विष दिलंय का? माझ्या बायकोचा चेहरा पांढरा फकट होऊन गेला आणि ती म्हणाली, तुम्ही काय बोलताय? मी असं कसं करू? तिच्या या शब्दांवर मी विश्वास ठेवला, कारण ती खूप आत्मविश्वासाने बोलत होती. मला विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. असंच दिवस जात होते. माझी बायको नेहमी फोनवर कोणाशी तरी बोलत होती, पण मी तिला दुर्लक्ष करत होतो. कदाचित भीती होती की जर हे खरं ठरलं तर मी माझी बायको सोडून देईन. पण मला तिच्यावर शंका होती, पण भीतीमुळे मी काही बोलू शकत नव्हतो. एक दिवस जेव्हा मी घरी परतलो, ती तिच्या आईशी बोलत होती. मी ऐकलं. चांगलं झालं. आई, समीरला अजून काही कळालं नाही, नाहीतर काय होईल माहीत नाही. हो, त्या गोळ्या ज्या तू दिल्या होत्या, हो मी त्या माझ्या सासूच्या जेवणात टाकल्या होत्या आणि बाकीच्या गोळ्या लपून ठेवल्या होत्या. त्या गोळ्या खूप प्रभावी होत्या. लवकरच फरक दिसायला लागला. समीरला काही कळालं नाही. हो ठीक आहे, आता समीर येईल, मग मी तुझ्याशी नंतर बोलते आणि तू हे गुपित कायम गुपितच ठेव. माझ्या बायकोचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झालो. जसं मी आता आत आलो तसं माझ्या बायकोला पाहून मला धक्का बसला. माझं शरीर थरथरत होतं. मला विश्वास बसत नव्हता की माझी बायको असं काही करू शकते. मी तिला एक नजर टाकली आणि खोलीत आलो. माझी पत्नी माझ्या मागे आली आणि म्हणाली, तू कधी आलास? तिचं बोलणं ऐकून मी मोठ्याने रडायला लागलो आणि तिला म्हणालो, माझा तुझ्यावर विश्वास होता, पण कधीच वाटलं नव्हतं की तू माझ्या आईचा जीव घेशील. शेवटी तिने तुझ्याशी काय केलं होतं? तिने तर कधीच माझ्यासमोर कुठलीही इच्छा व्यक्त केली नव्हती. थोडा वेळ थांबली असती, तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, पण तू तिला मारून टाकलंस. तुला फक्त घर आणि संपत्ती हवी होती, नाही का? तर हे सगळं. पण मी तुझ्यासोबत एक क्षण राहणारही नाही. मी माझं सामान गोळा करू लागलोय, पण एक कृतिकाने माझा हात धरून म्हटलं, नाही, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. मी तिला म्हणालो, मी तुझ्यासारख्या मुलीबरोबर कधीच राहू शकत नाही. पण कृतिका माझ्या घरी विनवण्यास लागली, रडायला लागली, अचानक बेशुद्ध झाली. मला धक्का बसला. तिला अचानक काय झालं? मी पटकन डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर म्हणाले. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण मला विश्वासच बसत नव्हता की माझी पत्नी गर्भवती आहे. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो. मी म्हणालो, आता तू हे मूल गर्भातच नष्ट करशील, कारण तुला माझ्याकडून मूल नको होतं. तेव्हा ती वेदनेने ओरडली, नाही, तू काय बोलतोयस? हे माझं बाळ आहे, मी ते नष्ट होऊ देणार नाही. मग मी तिचं फार काळजी घेतली. तिला कशाचीही तुटवणूक दिली नाही. ती पण आता माझ्याशी खूप प्रेमाने वागू लागली होती. मला विश्वास बसत नव्हता की तीच मुलगी आहे जिने माझ्या आईला विष देऊन मारलं होतं आणि आता जी मला मूल नको असं म्हणत होती. पण काळ आणि परिस्थितीने तिला बदललं होतं. मला आनंद झाला की तिने किमान आपल्या मुलासोबत तरी जागरूकता दाखवली. मग पुढे असेच सुरू राहिले आणि देवाने आम्हाला 2 मुलं दिली आणि मी आणि माझी पत्नी खूप आनंदात होतो. पण आपण विसरलो की कदाचित आपल्या चुका भोगण्यासाठीच देवाने ही मुलं दिली होती. कारण जे माझ्या पत्नीने माझ्या आईसोबत केलं होतं, आता जे घडत होतं
ते आम्हाला चालू झालं होतं. माझी पत्नी आपल्या मुलांवर खूप प्रेम करत होती. त्यांना नेहमी डोळ्यांसमोर ठेवायची आणि त्यांची काळजी घ्यायची. कधी कधी मी विचार करत असे की माझी बायको मुलांची इतकी काळजी घेत असत तर मोठे झाल्यावर ही मुलं पण त्यांच्या आईची, माझ्या बायकोची तशीच काळजी घेतील का? पण ही माझी फक्त आणि फक्त चुकीची कल्पना होती. मुलं मोठी झाली, मी त्यांचं लग्न त्यांच्या पसंतीने करून दिलं. दोघांच्या बायका पण माझ्या बायकोसारख्याच होत्या. त्या ना सासूचा कधी विचार करत ना तिच्या तब्येतीची कधी चौकशी करत. उलट सासूला नेहमी वाईट बोलत, तिला टोमणे मारत आणि कधी कधी ती माझ्या विरुद्ध कट रचायची. माझी बायको सतत रडत असायची आणि म्हणायची, मी माझ्या सुनबाईंना मला खूप वाईट वागणूक दिली. मला तेव्हा आठवण झाली जेव्हा माझी बायको माझ्या आईशी वाईट वागत होती. पण मी तिला ते आठवण करून देणं टाळलं, कारण ती खूप दुःखी होती. मी फक्त एवढंच म्हणालो, तू काळजी करू नकोस, वेळ आल्यावर सगळं ठीक होईल. पण मला माहीत नव्हतं की तो वेळ कधी येणार नाही. माझी मुलं त्यांच्या बायकांसोबत परदेशात गेली. माझी बायको त्यांना नेहमी आठवण करत राहायची आणि रडायची. जेव्हा 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 मी मुलांना त्यांच्या आईबद्दल सांगायचो तेव्हा ते मग असं की आमच्या बायकांना भारतात यायचं काहीच मन नाही आणि त्यांना सासूबाईंसारखं घरातलं वागणं आवडत नाही. आम्ही त्यांच्यावर बळजबरी करू शकत नाही. ही गोष्ट जेव्हा माझ्या बायकोला समजली तेव्हा ती अजून जास्त रडू लागली. एकदा ती खूपच गंभीर होती. मी तिच्या जवळ गेलो आणि तिची तब्येत विचारली तेव्हा ती माझ्यासमोर हात जोडून रडू लागली आणि म्हणाली, माफ कर मला, मी तुझ्या आईला जी वागणूक दिली आज माझी मुलं माझ्याशी तशीच वागतात. मला कधीच समजलं नाही की कधी मी माझ्या मुलांच्या प्रेमात एवढे अडकले आणि कधी मी असं स्वप्न पाहायला लागले की माझं आयुष्य मी माझ्या मुलांसोबत घालवणार आहे. नाहीतर मी तर ती बाई होते जी फक्त स्वतःचाच विचार करत होते. कदाचित मला हा दिवस दाखवण्यासाठी हे सगळं देवाने कारस्थान केलं होतं. मला हे जाणवण्यासाठी की मी माझ्या सासूशी कसं चुकीचं वागले होते. पण कदाचित अजूनही त्यांच्याकडून माझी परीक्षा बाकी होती. एक दिवस माझ्या पत्नीला पक्षाघात झाला. ती पूर्णपणे खाटेवरच पडून राहिली. ना बोलू शकत होती ना चालू शकत होती. ती जणू एक निष्पाप शरीरात होऊन गेली होती. तिथे असे हालचाल पाहून मला खूप दया यायची. ती सतत बेशुद्ध पडून राहायची, ना पूर्णपणे जिवंत ना मरण्यासारखी. तिचे हातपाय वाकडे झाले. ती बोलण्याचा प्रयत्न करत असे पण खूप अडचण व्हायची आणि तिच्या तोंडातून सतत लाळ बाहेर निघायची. तिला फिट यायची. तिने वस्तू तोडायची आणि सगळ्यांना शिव्या द्यायची. म्हणून मला तिला सतत घरात बंद ठेवावं लागत असे. पण तिचा चेहरा पाहून मन भरून यायचं, कारण ती पुन्हा पुन्हा माझी माफी मागायची. आणि जेव्हा मी घरभर फिरायचो तेव्हा प्रत्येक कोपऱ्यात मला माझ्या आईची सावली दिसायची. मी माझ्या आईला म्हणायचो, आई माझ्या पत्नीला माफ कर, तिला माफ कर. पण माझी परीक्षा रोज वाढत होती. आता माझी पत्नी पूर्णपणे मानसिक रुग्ण झाली होती. तिला काही समजत नव्हतं. ती कोणालाही ओळखू शकत नव्हती. मी दिवस रात्र तिची ओळख, तिची काळजी घेत होतो. खूप वेळा मी माझ्या मुलांना विनंती केली की ते त्यांच्या बायकोंसोबत भारतात यावे आणि त्यांच्या आईला एकदा तरी भेटतील, कमीत कमी एकदा तरी तिचा चेहरा पाहतील. पण मुलांनी ठाम नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं की आता आमचं त्यांच्याबरोबर काही संबंध नाहीत. ते माझ्याशी भेटायला तयार नव्हते. कदाचित हे कर्माचं फळ होतं. जेव्हा जेव्हा माझी आई आठवायची तेव्हा मी शांत होत जायचो. माझ्याकडूनही खूप मोठी चूक झाली होती. बरेच अपराध झाले होते. पण मी कधीच त्याकडे लक्ष दिले नव्हते. मी माझाच विचारांत हरवून बसलो होतो. जेव्हा दरवाजावर टकटक झाली, मी उठून दरवाजा उघडायला गेलो. समोर एक वृद्ध उभे होते. ते म्हणजे बाबाजी, जे मला नेहमी भेटायला यायचे. माझी पत्नी सतत रडत असे, आपल्या मुलांना आठवत. मी म्हणालो तेव्हा बाबाजी म्हणाले, बाळा तिच्या मुलांना तिच्याजवळ घेऊन ये, हेच तिचं औषध आहे. पण मी म्हणालो, मी माझ्या मुलांना कसं बोलवावं, त्यांना कसं तयार करू? ते तर माझं बोलणंही ऐकायला तयार नव्हते. मी तिथे बाबाजींच्या जवळ बसलो आणि त्यांना म्हटलं, मला काय माझ्या आईची सावली दिसते, मला कायम माझ्या आईची सावली दिसते. मला काळजी वाटते की अजूनही ती मला का दिसते, ती अजूनही कायम हसत असते. तेव्हा बाबाजी म्हणाले, तुला तुझ्या आईच्या सावलीत राहिल्यामुळे असं वाटतं की ती तुझ्या दुःखावर एक शब्द बोललाच नाही. जेव्हा तुझ्या पत्नीने तुझ्या आईला वाईट वागणूक दिली तेव्हा तू थांबवलंस ना? नाही ना, काही बोललास, उलट गप्प बसलास. आणि हीच तुझी शांतता आता तुझ्यासमोर उभी आहे. पाहिलंस का, आज तुझी स्वतःची मुलं तुझ्यापासून दूर आहेत आणि तू
तू आता एका कठीण परिस्थितीतून जात आहेस. तू फक्त देवाकडे प्रार्थना कर की तो तुला माफ करेल. कदाचित तुझी आई सुद्धा तुला माफ करेल, नाहीतर हे सगळं तुझ्यासमोर कायम राहील. जेव्हा मी माझ्या पत्नीच्या घरी गेलो होतो तेव्हा तेथून काही विचित्र आवाज येऊ लागले. मला भीती वाटू लागली. एक नजर दरवाजाकडे टाकली आणि दुसरी बाबाजींकडे. बाबाजी हसत होते आणि म्हणाले, तिचा शेवटचा क्षण आला आहे, तिला तिचा निरोप घे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी चकित होऊन विचार करू लागलो, बाबाजी काय म्हणत आहे. मी झपाट्याने खोलीकडे धावलो. जसं मी दरवाजाचं कुलूप उघडलं, समोर माझी पत्नी चेहऱ्यावर पडली होती. तिच्या तोंडातून फोपाटी उठत होती, अगदी तसंच जसं माझ्या आईच्या तोंडातून आलं होतं. मी तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण ती ह्या जगात राहिली नाही. मला काहीच कळत नव्हतं की तिला हे विष कुठून मिळालं. आता तिने हे जवळच का ठेवलं, मग ते कसं घेतलं. जेव्हा मी माझ्या मुलांना फोन करून ही बातमी दिली तेव्हा त्यांना फक्त एवढंच म्हटलं, एक ना एक दिवस सगळ्यांना जावंच लागतं, आज नाही तर उद्या. आई जाणारच होती. जेव्हा मी त्यांना विचारलं, शेवटच्या क्षणी तरी तुम्ही तुमच्या आईजवळ येणार नाही का, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. म्हणाले, आमच्या कामाचं नुकसान होईल आणि आमच्या बायका पण परत जायला तयार नाहीत. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझ्या पत्नीला तिच्या कर्माचं फळ मिळालं होतं. मी तिच्या शेजारी बसून रडायला लागलो. मी तिला मनापासून माफ केलं होतं, पण तिने तिच्या आयुष्यात खूप त्रास सहन केले होते आणि शेवटी तिच्यासोबत कोणीही नव्हतं. तिने आणखी एक चूक केली, आत्महत्या. मला याचं दुःख खूप होतं की शेवटच्या वेळी तिची काय अवस्था झाली असेल आणि मग मला स्वतःवरच राग येऊ लागला. हे सगळं फक्त माझ्याच नशिबात का. इतकी मोठी परीक्षा, इतकी मोठी धावपळ फक्त माझ्यासाठीच का. मी कधी स्वप्नाचाही विचार केला नव्हता की माझ्या आयुष्यात असं काही होईल. कधी कधी परीक्षा माणसाला तणावात ठेवते आणि त्याच्या मागे लागून राहते जोपर्यंत माणूस शेवटचा श्वास घेत नाही. आता मी फक्त माझ्या शेवटच्या क्षणाची वाट पाहत होतो, पण मला माझा अंत्याच्या वेळेला सगळं अगदी स्पष्ट दिसू लागलं होतं. मी तर माझ्या पत्नीला खांदा द्यायला तिथे होतो, पण मला माझा खांदा देण्यासाठी कदाचित कोणीच नव्हतं. मला त्या वेळेची भीती वाटते, जेव्हा माझं प्रेत एका खोलीत पडलेलं असेल आणि कोणी मला पाहायला येणार नसेल. मला फक्त एवढंच दुःख होतं की माझ्या जवळ आपला कोणीही माणूस नव्हता. माझ्या पत्नीच्या अंत्यविधीनंतर जेव्हा मी घरी परतलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी थक्क झालो. माझी दोन्ही मुले समोर उभी होती आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी होत्या. माझी मुले माझ्याकडे आले आणि म्हणाले, जेव्हा मी आमच्या पत्नीसोबत आईबद्दल बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा आता एकटेच राहतात, आपल्याला त्यांच्या जवळ जायला पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला हवी. ह्या जगात आता आपल्याशिवाय त्यांचं कोणीही नाही. उद्या जर आपल्या मुलांनीही आपल्याशी असं सोडून दिलं तर आपलं काय होईल. हे सगळं आठवून आम्ही तुमच्याकडे बोलायला आलो आहोत आणि आत्ता कायम तुमच्या सोबत राहू. माझ्या पत्नीने जे केलं त्याचं फळ तिला मिळालं आणि मी केलं त्याचं फळ मला मिळालं. आज माझी मुलं माझ्या सोबत आहे. माझ्या सुना माझी खूप काळजी घेतात, माझी सेवा करतात आणि कदाचित हे माझ्या आईच्या प्रार्थनेचं फळ असावं. माझे नाटक माझ्या आजूबाजूला फिरत असते आणि आज जेव्हा मी खुर्चीवर बसून माझं घर बघतो तेव्हा मला माझी आई खूप आठवते. काही क्षण असतात ज्यासाठी माझी आई आयुष्यभर तळमळत राहिली. तिने माझं लग्न ह्या आशेने केलं होतं की तिला पण नातवंड बघायला मिळतील, पण तिच्या नशिबात कदाचित फक्त परीक्षा आणि दुःखच लिहिलं होतं. वडिलांच्या जाण्यापर्यंत ती घरची राणी होती, पण त्यानंतर तिच्यावर जी वाईट वेळ आली आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती त्या कठीण काळात राहिली. ही गोष्ट खरी आहे की आपण जे काही पेरतो त्याचं फळ आपल्याला ह्या जगातच मिळतं. त्यासाठी फारशी वाट पाहावी लागत नाही. अनेकदा वेळ माणसाला त्याच्या कर्माचं फळ याच आयुष्यातून मिळतं. तुम्ही कितीही आरामात आयुष्य जगत असला तरी एक वेळ अशी येते जेव्हा तुमच्या आयुष्याचा सगळा हिशोब तुमच्यासमोर येतो आणि डोळ्यासमोर एक दृश्य आहे. माझी सून स्वयंपाकघरात काम करत आहे, माझी मुले माझ्या पायांची सेवा करत आहे. हेच ते क्षण आहेत जे मी माझ्या आईवडिलांसोबत घालवले होते. मी माझ्या आईची सेवा केली होती का? कदाचित हे त्या सेवेचं फळ आहे. ह्या कथेचा नैतिक संदेश असा आहे की माणसाला त्याच्या कर्माचं फळ ह्या जन्मात मिळतं आणि आपण आपल्या आईवडिलांशी जसं वागतो तसंच आपल्याला परत मिळतं. आईवडिलांची सेवा आणि मान सन्मान करणं फार गरजेचं आहे, कारण आपली मुलं आपल्याला तशीच वागवत असतात. हेच आपल्या भविष्यासाठी मजबूत पाया तयार करतो. खरंच
चांगले कर्म, विशेषतः आईवडिलांची सेवा आणि आदर शेवटी आपल्या आयुष्यात सुखानं भरलेलं फळ देऊन जातात. मग मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन कथा नेहमी ऐकत राहा. धन्यवाद.